आपण जनरली पाहत असाल की पर्यटनामध्ये सगळ्यात एक नंबरची जर कुठली ऍक्टिव्हिटी असेल तर ती असते शॉपिंगची. बरोबर. पर्यटनामध्ये तुम्ही जर बघितलं तर खास करून महिला पर्यटक असतील, मग त्या महिला पर्यटक तुम्ही सिंगापूरला जाऊ किंवा आमच्या लक्ष्मी रोडला येऊ किंवा मलेशियाला जाऊ किंवा महाबळेश्वरला येऊ, कुठं जरी गेलं तरी महिलांना शॉपिंग हे खूप आवडत असतं. आणि म्हणून आपल्याकडे ज्यावेळेला पर्यटक येतील तर आपण त्यांचा पाहुणचार तर करणारच आहोत आणि मग गाव दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि मग ते आपण इथे त्यांना आपला कृषी माल विकू शकतो. आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर माझ्या या खरीप सीझनची जी बाजरी होती ती अख्खी बाजरी मी आलेल्या पर्यटकांना 40 रुपये किलोने विकलेली आहे. आणि मग हीच जर बाजरी मी घेऊन माझ्या इथं घाऊक बाजारात गेलो असतो तर मला 13 आणि 14 रुपयाचा किलोचा भाव मिळत होता आणि मग तोच मला 40 रुपये मिळाला. आता तुम्ही जर म्हणाल की शेतकऱ्या पर्यटकांना कसं परवडलं, तर बाजरी आता 45-50 रुपये किलोने पुण्यामध्ये मुंबईमध्ये मिळते. त्यांना 10 रुपयाचा फायदा झाला, मला एक 15-20 रुपयाचा फायदा झाला आणि त्याच्यामुळं ह्याचं उत्पन्न मिळालं.